काय म्हणते निखिलता, भाऊ वगैरे आहे का? आहे भाऊ, बसा. बस बोलो. हॅलो भाऊ, हे पोरं आले आपल्याकडले शिवजयंतीची, त्यांना मीटिंगच्या बद्दल आपले बोलायचं होतं त्यांच्यासोबत, तर ते आलेले आहे. त्यांना येते मी. हो ठीक आहे, या भाऊ. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. बसा. पाणी वाणी दिलं घरी यांना? काय अनुज, कसं काय झालं? अरे भाऊ, महाराजांची जयंती आहे ना, तर जल्लोषात साजरा करू का? डीजे वगैरे लावू, फटाके वगैरे फोडू, बाईक रॅली वगैरे काढू, जल्लोषात साजरी करायची महाराजांची जयंती. डीजे वगैरे लावू, फटाके फोडू, ठीक आहे ना अनुज, करू. तू केली का तयारी केली? हो, तयारी केली, तर विचार केलाय, आता तुम्ही सांगा. बरं ठीक आहे, करू ना. जयंती तर करू रेच, पण रोज जयंती करू. रोज कसं भाऊ? महाराजांच्या विचाराची जयंती करू, समजलं? कसं आपण मावळे आहोत महाराजांचे. महाराष्ट्रामध्ये खूप बेकार हाल चालू आहे अनुज. आरक्षणचे जनक छत्रपती शाहूजी महाराज ज्यांनी आरक्षण दिलं, पण आज आपल्या मराठ्यांसाठी उतरून आंदोलन करावे लागत आहे. शेतकरी शेतामध्ये राबून कष्ट करते आणि ते एसी मध्ये बसून लोक भाव ठरवत आहे. महाराजांच्या राज्यामध्ये समानता आणि बंधुता होती, आज जाती जातीमध्ये भेदभाव निर्माण झालेला आहे. महाराजांच्या राज्यामध्ये कोणी वागडी नजर करून आपल्या आई बहिणीकडे पाहत नव्हतं, आज जिथे जिथे अत्याचार होत आहे. आज आपण प्रण घेऊन घरी सोडून मरण्यापेक्षा जिथं अन्याय झाला तिथं अन्याय विरुद्ध वाचा फोडू. आणि प्रत्येकाने प्रण घेतला ना, तर अन्याय करणारा बी थरथर कापणार. जय शिवराय. जय भीम. काय जयंतीचं लवकर करून टाक. महाराज जयंती साजरी झाली पाहिजे. पोरांचं काय करून घे लवकर. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे भाऊ.